तरी घे ना. आई, मी काही चुकीचं वागले नाहीये. काहीच चुकीचं वागली नाहीयेस तू. तूच सदूला ते ताक प्यायला दिलंस ना? त्यात काहीतरी होतं ना? मला खरं खरं सांगा जगदंबा. हे बघ, आई हाय मी तुझी. माझ्याशी खोटं बोलायचा प्रयत्न केलास तर बघ. मी आईशी कधीच खोटं बोलू शकत नाही. खरं काय आहे ते तिला सांगावं लागेल, पण सध्या तरी मी तिला सगळं खरं सांगू शकत नाही. काय करू? आता कसला विचार करतेयस? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तूच त्याला ताकद काहीतरी दिलं होतंस का? हो. हेच म्हणूनच चिडले होते मी तुझ्यावर. तू असं वागशील असं वाटलं नव्हतं मला जगदंबा. अगं तो तुझा चुलत भाऊ आहे. त्याला काही झालं असतं तर? आई अगं ऐकून घे ना. काही बोलू नगस. आधी जा सदूची आणि काकूची जाऊन माफी माग. आई अगं काही ऐकतच नाहीयेस तू माझं. ते ताक मी त्याला दिलं कारण मी तुला काय सांगितलं ते कळतंय ना? आधी जा आणि त्या दोघांची माफी मागून ये, नाहीतर मी तुझ्याशी कायमचं बोलणं बंद करेन. आई, अशी रागवू नकोस ना माझ्यावर. तुझा राग घालवण्यासाठी मी काही करेन, पण तू माझ्याशी बोलणं बंद नको करू. आई, मी त्यांची माफी मागते, पण तू तुझा राग सोड. अरे देवा, मी खरंच महिषासुरांच्या राज्यात आले का काय? मगाशी ते 2 असुर दिसले होते, आता एक आहे की महिषासुर समोर आले. ते झालं माझं. त्या असुरीबाईपासून देवी आईकडे प्रार्थना केली. देवी आईने मला असुरांच्याच राज्यात धाडलं. देवी आई, काय अर्थ आहे याला? तू एक दासी आहेस. तू असुर कुळातली नाहीयेस. तुझ्याकडे कोणत्याच शक्ती नाहीयेत. त्यामुळे स्वतःला आमच्या तोलामोलाचं समजू नकोस, कळलं? हो सम्राज्ञी. आम्ही तुला त्या अंधार कोठडीतून सोडवून आणलं कारण त्या पाठीमागे आमचा स्वार्थ आहे. आमच्या छबीवंश या आणि हित काय करतायत? ही बया तर आता घरी असायला हवी होती. सम्राज्ञी, तुम्ही मला त्या कोठडीतून सोडवलं. तुमचे उपकार आहेत माझ्यावर. आणि मला याचीही जाणीव आहे की मी एक सामान्य स्त्री आहे. तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मी त्या कोठडीत किती काळ होते हे कळेल का मला? आता मकर संक्रमणाचा काळ सुरू आहे. मग बघ. मकर संक्रमण आमच्या इथं तर वर्ष ऋतू होऊन गेला. बया, म्हणजे मी 8 महिन्याच्या आधीच्या काळात पोचले का काय? आणि ही जी बाई माझ्या घरात शिरली आहे, ही असुर कुळातली असुरी नसून एक सर्वसामान्य स्त्री आहे जी असुरांची दासी आहे आणि तिच्यात कुठली बी शक्ती नाही. दैत्यमातांनी सांगितलं म्हणून आम्ही तुला सोडतो आहे मनोरमा. हिचं खरं नाव मनोरमा आहे तर. पण त्या बदल्यात तुला त्या जगदंबावर नजर ठेवायला जावं लागेल. या असुर सम्राज्ञीनं आता जगदंबेचं नाव घेतलं काय? वय वय, पण या असुरांना जगदंबेवर नजर कशाला ठेवायची असेल?
आणि तिच्यात एवढा रस का आहे बरं यांना? देवी आई, तुम्हाला त्या बाईचं खरं रूप दावलंस. तिचं खरं नाव, ती कशा पायी इथं आल्या ते बी कळलं. ती बाई जगदंबासाठी इथं आल्या. पण असुरांना त्या जगदंबेमध्ये एवढा का रस असेल? का ती जगदंबाच असुर कुळातली आहे? माझा संशय होता तसंच काहीतरी असावं. आता या छबीला म्हणजे मनोरमाबाईला हाताशी धरून माझं उत्तर शोधायलाच पाहिजे. ही मनोरमाबाई काही सरळ सरळ सांगायची नाही. माझ्या पद्धतीने तिच्याकडून सगळी माहिती काढून घ्यायलाच पाहिजे. त्याची युक्ती बी आहेच माझ्याकडं. सदू हाच मत्सर आहे हे मला कळलंय, पण मी त्या आईला सांगू शकत नाही. ती खूप रागवली. तिनं सांगितलंय म्हणून मी सदू आणि काकूंची माफी मागेन. पण त्यांचं सत्य उघडं कसं करायचं याचा विचार करावा लागेल. कुठे असेल तो आत्ता? आई, जगदंबावर रागवू नको ना तू. तिची काहीच चूक नव्हती ग. ते ताक तीच पहिला निघाली होती, पण मी जबरदस्तीने तिच्याकडून ते घेतलं. तिची बाजू घेऊन बोलतोयस ना तू? नाही ग, खरंच. इथे आल्यापासून मला वाटतंय आपण त्या सगळ्यांची जरा वेडवाकडंच वागले. घराची वाटणी मागितलीच, पण ते जगदंबाला पण मागितलं. तिला आपला राग येणारच ना ग, मला पण आला असता. उगाच काहीतरी बोलू नकस तू. खरंच ग, त्या ताकात तिने काय घातलं होतं की नाही माहित नाही, पण घातलं असलं तरी बी तिची काही चूक नाही. ताक प्यायल्यामुळे ना तुझं डोकं फिरल्यागत बोलतोयस तू. नाही गाई, उलट डोकं जागेवर आल्यागत वाटतंय. बघ ना, तूच विचार कर. उद्या मला तुझ्यापासून कोणी तोडायचा प्रयत्न केला तर तुला कसं वाटेल? मला पण वाईट वाटेलच ना, राग येईलच ना. तसाच तिला बी आला असेल. तुला माझ्यापासून ना कोणी बी दूर करू शकत नाही. तू उगाच काहीतरी खुळ्यागत बोलू नकस. मला तर वाटत होतं की सदू हाच मत्सर आहे, पण तसं असतं तर त्याच्या आईशी असं बोलला नसता तो. मी समोर नसताना त्यानं माझी बाजू घेतली नसती. म्हणजे तो मनापासून बोलतो. त्या ताकाचा परिणामही आता राहिला नसेल. म्हणजे सदू हा मत्सर नाही, पण मग मत्सर आहे तरी कोण? मी मत्सर तुमच्या सेवेत हजर आहे. बोला सम्राज्ञी, माझ्यावर कोणती कामगिरी सोपवण्यात आली आहे? तुला जगदंबाचा अंत करायचाय. पण या रूपामध्ये नाही, तुळजाच्या अत्यंत खास असलेल्या व्यक्तीच्या रूपामध्ये तुला जायचंय.
आता या वलयात तुळजाच्या अत्यंत जवळ असलेली व्यक्ती दिसेल. मनोरमा आश्रमामध्ये असताना ती तुळजाची खास होती. हीच ती उमा. तुला हिचंच रूप घेऊन तिकडे जायचंय.